नमस्कार. भीती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्यात जशा विविध विषयांना एक वाटा फुटतात असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे अनुभवानुसार कथा, कविता, कादंबरी या सगळ्याच माध्यमातनं लेखक व्यक्त होत असतो. आणि त्याचं हे व्यक्त होणंच नेमकं कशा प्रकारचं आहे, त्याला नेमकं काय म्हणायचंय? लेखकाची भाषा, कवीची भाषा ही आपल्यापर्यंत कशी पोहोचते, याच सगळ्या अनुषंगाने आजच्या काळातल्या लेखकांचं एक हक्काचं व्यासपीठ ज्याला म्हणता येईल ते म्हणजे साहित्य रंग. साहित्य रंगाच्या प्रत्येक भागात लेखक आणि कवी आपल्याशी जोडलेले जातात आणि त्यांचं लेखन त्यांच्याकडून ऐकताना निश्चितच त्यातले वेगवेगळे कंगोरे आपल्या समोर येतात. आज आपल्या भेटीला आलेले आहेत माजी प्रशासकीय अधिकारी आणि लेखक लक्ष्मीकांत देशमुख आणि कवयित्री डॉक्टर पद्मरेखा धनकर, चंद्रपूरहून. दोघांचेही मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. मी नीलमताईंचंही स्वागत करते. नीलमताई, नमस्कार. आज डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख आणि डॉक्टर पद्मरेखा धनकर या दोघांनाही नमस्कार. दोघांनाही भेटत असताना मला अतिशय आनंद होतो दोन कारणासाठी, की एक मला अतिशय परिचित चांगल्या अर्थाने असे लेखक आहेत डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख आणि डॉक्टर पद्मरेखा धनकर या नवीन माझ्यासाठी असल्या तरी सुद्धा अतिशय दोघांचं कार्य हे उत्तुंग स्वरूपाचं आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांचा मला वाटतं परिचय कमीत कमी 3 दशकांचा माझ्यासोबत आहे आणि कोल्हापूरला ते स्वतः जिल्हाधिकारी असताना एका महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनी स्वतः गर्भलिंग चाचणीच्या विरोधात काही तंत्रज्ञानाचा उपयोग केलाय असं अतिशय सुखद आणि आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसावं असं काम त्यांनी सुरुवात केली आणि देशमुख साहेबांनी माझं लक्ष वेधून घेतलं. मी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भेटायला गेले होते आणि त्याच्यानंतर त्यांची कारकीर्द वेगवेगळ्या प्रकारांनी साहित्य क्षेत्रामध्ये अधिकाधिक ओळख होत गेली. तेच आणि 20 साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. साधारणपणे शासनामधलं कोणी व्यक्ती ज्या वेळेला पूर्ण साहित्य क्षेत्राला वाहून घेते तर त्यावेळेला असं वाटतं की प्रशासनाचं काहीतरी नुकसान झालेलं आहे, पण ते प्रशासनाचं नुकसान होण्यापेक्षाही जास्त फायदा तुम्ही साहित्यिक झाल्यावरती संपूर्ण राज्याला झालेला आहे. याचं अत्यंत प्रत्यंतर आपण सातत्याने दिलेलं आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदा याचं अध्यक्षपद आपण भूषवलेलं आहे. 35 पुस्तकं आपली झालेली आहेत आणि अनेक पुस्तकांच्या मध्ये तुम्ही समाजाला धक्कादायक वाटेल अशा प्रकारचे विचार आणि त्याबद्दलचं अत्यंत चांगल्या प्रकारची भूमिका, म्हणजे जी भूमिका मीमांसा करणारी आहे पण कुणावरती ताशेरे झाडणारी नाहीये. अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये मला एका गोष्टीला खास नमूद करायला पाहिजे की सगळ्या शाळांमध्ये इंग्लिश शाळांमध्ये सुद्धा मराठी भाषा अनिवार्य करावी आणि कर्नाटकनी केलेला मसुदा जो आहे तसं सगळ्या बाकीच्या राज्यातले मसुदे एकत्र करून ते माझ्याकडे देणं, त्यानंतर साहित्य परिषदेमध्ये आपण त्या बैठका घेणं, त्यानंतर साधारणपणे सरकारचे जे विधेयक असतात ती गुप्त असतात कॅबिनेटमध्ये गेल्यामुळे, पण ते विधेयक आपण वेबसाईटवर टाकून लोकांच्या सूचना घेऊन, म्हणजे साहित्यिक आणखीन एक ज्याला आपण थिंक टँक म्हणू राज्याचा, याच्यामधून एखादा कायदा तयार होतो तेव्हा त्या कायद्याचं बळ फार मोठं असतं. त्याच्या अंमलबजावणीत जरी काही अडचणी आल्या असतील तरी सुद्धा आजही मराठी भाषा अनिवार्य असल्यामुळे मराठीचं प्रमाण जास्त वाढतं आहे. मराठीला अभिजात दर्जा देखील मधल्या काळात मिळालेला आहे आणि ते सगळं काम करत असताना तुम्हाला पुरस्कार तर भरपूर मिळालेले आहेत, परंतु मला विशेष उल्लेख करायला पाहिजे म्हणजे राजकीय भाष्य सुद्धा तुम्ही अनेक तुमच्या साहित्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्या धाडसाचं मी कौतुक करते. आणि याच्यासाठी धाडसाचं कौतुक करते की विचार पटले नाही तरी मी स्वतः लोकशाहीवादी आहे असं म्हणजे मी तरी मानते. बाकीच्यांना काय वाटत असेल मी सांगू नाही. आणि अशा मतभेद असले तरी त्यांचं मत त्यांनी मांडत असताना सक्रिय भूमिका राष्ट्रसेवा दलाबरोबर घेतलेली आहे आणि फुले आंबेडकर विचार जागर अभियानासाठी मार्गदर्शक आणि समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचं प्रतिबिंब हे राष्ट्रसेवा दलाच्या कामावर सुद्धा पडलेलं दिसतं आणि तुम्ही आंतरभारतीचे सल्लागार आहात की जेणेकरून
भाषा वेगवेगळ्या ज्या आहेत त्यांचं एकमेकाशी नातं दृढ कसं आहे आणि ते अधिक दृढ कसं होईल या संदर्भामध्ये आमची मैत्रीण अंजली हे आपण तुमच्यावर काम करतात आणि त्यामुळे तुम्ही इतक्या थोड्या वेळामध्ये वेळ काढलात त्याच्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे आणि अर्थातच तुमचं ऐकण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मला उत्सुकता आहे कारण तुमच्या स्वतःकडून ते ऐकणं हे एक वेगळाच चांगल्या प्रकारची संधी आहे असं मला वाटतं. पद्मरेखा धनकर यांचं जी सगळी कारकीर्द मला दिसतेय त्याच्यामध्ये मी विदर्भामध्ये उगवलेला चमकता तारा असं वर्णन करू शकते. इतकं त्यांचं जबरदस्त काम आहे. गोंडवाना विद्यापीठामध्ये त्यांनी सगळं विद्यापीठ स्तरीय समिती सदस्यांवर काम केलेलं आहे. स्वतः अध्यापनाचा अनुभव 30 वर्ष आहे, पण तुम्ही 30 वर्षाच्या दिसतात. त्याच्यामुळे बहुतेक डॉक्टरेटचे विषय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश आहे. पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याचबरोबर PhD स्टुडंट्स यांच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना काम करता अध्यापनाचं आणि सगळं प्रकारनी त्यांना आचार्य ही पदवी त्यामुळे झालेली आहे. पुरस्कारांची यादी जर का पाहिली तर एवढी सगळी मी वाचू शकत नाही कारण आपले 30 मिनिटं त्याच्यातच संपतील. परंतु प्रचंड पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत आणि मला उलट माझा स्वतःचा संकोच वाटला की एवढं चंद्रपूरमधली प्रसिद्ध साहित्यिका आज साहित्य रंगमुळे भेटली. चंद्रपूर आम्ही आलो की त्या प्रदूषण त्याच्यानंतर कोलच्या खाणी त्याच्यानंतर अजून काय बाकी संघटनात्मक काम. आता चंद्रपूरला मी मथुरा म्हणून जी मध्यंतरी गाजलेली केस आहे त्याच्यासाठी नवरगावला नागपूर अधिवेशनाच्या आले होते आणि काल सुद्धा सिंदेवाहीला 4 महिलांचा वाघाच्या याच्यात बळीमध्ये मृत्यू झाला. अशा निमित्ताने चंद्रपूरशी ओळख होत असते. परंतु माणसांना वरती झेप घेणाऱ्या वाघिणीपेक्षा ही एक साहित्य क्षेत्रातली अत्यंत गुणी लेखिका आज आपल्या कार्यक्रमात आपण आलेले आहात आणि आता याच्याबद्दल मला नेहमीच खरं उत्तराचं अभिनंदन करावं लागतं पण मी तसंच करतो. मला लोकांना वेळात वेळ काढून उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने आमचा जो प्रयत्न चाललाय त्यालाही अनेकांचा प्रतिसाद मिळतो. रात्रीच्या वेळेला एखादे 9:30-10 आता कोणाचा फोन आला कुठल्या पोलीस स्टेशनला फोन करायचा असं म्हणत असताना पलीकडून आवाज येतो की साहित्य रंग कार्यक्रम आम्ही पाहिला आम्हाला खूप आवडला म्हणून लगेच फोन केला. त्यामुळे असे सुखद अनुभव येत आहेत आणि त्यामुळे ग्रुप ठेवून आम्ही एक काम करतोय. याच्यात निराशाजनक अनुभव एकही आलेला नाही. सगळे आशादायक आणि अतिशय सुंदर प्रत्येकाची शैली आणि वर्णन असणारेच अनुभव आलेले आहेत आणि आजचा कार्यक्रमही तशाच पद्धतीने अगदी वेगळ्या उंचीवर नेणारा असेल याची मला खात्री वाटते. तर उत्तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्की. आणि नीलमताई तुम्ही म्हणालात तसं ह्या सगळ्या लेखक कवींकडनं इतका छान प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळे एक अतिशय उत्तम असं दस्तऐवजीकरण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. आज मिती ग्रुपच्या माध्यमातून साहित्य रंग जेव्हा आपण करतोय तेव्हा आजचा भाग हा 55वा भाग आहे. त्यामुळे इतके लेखक आणि कवी 55 लेखक आणि 55 कवी एका क्लिकवर आपल्याकडे आहेत. त्यामुळे हा ना ठेवा आहे मराठी भाषेचा जो आम्हाला जतन करायला खूप बरं वाटतं आणि ह्यात नीलमताईंचा जो सपोर्ट आहे या संपूर्ण साहित्य रंगाला तो खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं आहे. याच अनुषंगाने सर आज तुम्ही आल्यामुळे पुन्हा एकदा एक वेगळं विश्व आमच्या समोर उलगडणार आहे. तर आपण सुरुवात करूया तुमच्या कथेपासून. म्हणजे फ्रीडम ऑन फायर या पुस्तकातली तुमची जी कथा आहे त्यातला काही भाग आज सुरुवातीला तुम्ही वाचणार आहात. तर आपण कथेला सुरुवात करावी. नमस्कार. फ्रीडम ऑन फायर हा माझा जो कथा संग्रह आहे तो युद्धबळी ठरलेला युक्रेनची शोकांतिका असा सबटायटल आहे. त्यात 7 दीर्घकथा आहेत. त्यातली एक दीर्घकथा आहे द ग्रेट डिक्टेटर. त्याचा मी छोटासा भाग वाचतो आहे आणि तो जरा काव्यात्मक निवडलेला आहे कारण सोबतीला एक चांगली कवयित्री पद्मरेखा आहे. त्यामुळे हा भाग मला निवडा वाटला असं मला हरकत नाही. तर मी कथेचा हा भाग वाचतो. बार्बरा आजवर शूट झालेल्या तिच्या मनातल्या द ग्रेट डिक्टेटर चा भाग पाहत छोट्या डायरीमध्ये काही नोंदी करत होती. त्यानुसार एडवर्ड संकलनाचं काम करत होता. मुख्य म्हणजे या चित्रपटात तिला पार्श्वभूमीवर ऐकू येणारं युद्धाची भीषणता दाखवणारं आणि रशियन सेनेमार्फत होणाऱ्या मानव अधिकाराच्या हननाची तीव्रता जाणवेल
असं निवेदन जोडायचं होतं. ते मोजक्या शब्दात तिनं काढलेलं आहे. तर याप्रमाणे काम चालू असताना ती उदास झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर हा भाग सुरू होत आहे. बार्बी चीअर अप, बार्बी चीअर अप. एडवर्ड तिला पुन्हा पुन्हा सांगत होता. जर डॉक्टर पेशंटचे हाल व वेदना पाहून उदास झाला तर तो नव्या पेशंटचा इलाज कसा करेल? युद्धाला पण हा नियम लागू होत नाही का? जवळपास तासभराची फिल्म शूट झाली होती. परंतु ती पाहिल्यानंतर बार्बरा सुन्न झाली होती. किती वेळ तरी ती तशीच बसून होती. ती भानावर यावी आणि पूर्ववत व्हावी म्हणून एडवर्डनं तिचे खांदे गदा हलवत म्हणलं, बार्बी, बार्बी, भानावर ये. हा शुद्ध भावनिक वेडेपणा आहे. मग मला कळतं, पण लक्षात ठेव बार्बी, या युद्धात तू मानवतेच्या बाजूने लढत आहेस. अन्यायग्रस्त युक्रेनी नागरिकांच्या बाजूने ठामपणे उभे ठाकली आहेस. अशा वेळी कसदिलपणा कसा चालेल? अजून तुला लढायचं आहे, अजून तुला फिल्म शूट करायची आहे आणि आजच्या हुकुमशहाला प्रथम पडद्यावर निष्प्रभ, हास्यास्पद व मानव शत्रू करून दाखवायचा आहे. ती त्याच्या पराभवाचा प्रारंभ असेल आणि लक्षात ठेव तो तू करणार आहेस बेबी. कम ऑन, लेट अस डू समथिंग क्रिएटिव्ह अँड माइंड रिफ्रेशिंग. त्याच्या आश्वासक शब्दाने ती बरीचशी सावरली होती. आता या क्षणी काय करणार आपण डोंबलात सृजनात्मक क्रिएटिव्ह? मला सुचत नाही. हा शिपाई गडी थोडा आर्टिस्ट पण आहे बाबी. आपले घारे डोळे दिसकावत एडवर्ड तिच्या नितळ निळ्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला, परवानगी देशील तर हे खूप सुरत निळे डोळे कोऱ्या कानवासवर मी उतरू शकेन. यू फ्लर्ट? कीप इन माइंड, नो फ्लर्टिंग इन द वॉर टाइम. आपला आदेश शिरसाबंद मॅडम. एडवर्डनं नाटकी ढंगात कृतक हसत आणि एक उदास निश्वास सोडत म्हणाला, बाय द वे, तू चित्रकार आहेस? हो, आणि आज या मध्यरात्री मी तुला त्याचा पात्याशी दाखवणार आहे. मला नेमकं काय वाटतं नीट सांगता येत नाही, पण मी आपल्याला सैनानं वापरलेल्या दिलेली जीप पेंट करणार आहे. यावेळी मध्यरात्री? वेळ आहेस की काय? तसंच समज. चल बाहेर, खुल्या आसमानाखाली मस्त चांदणं पडलं आहे. तू फक्त मोबाईलच्या बॅटरीनं प्रकाश पाड. मी जीप पेंट करणार आहे. आणि त्यानं बंकरमध्ये बेडवर ठेवलेल्या पिशवीतून रंगब्रशची पेटी काढली, तिला हात धरून उठवलं व जवळपास ओढतच बाहेर आणलं. बाहेरच्या थंडीनं ती शहारली, पण तो मध्यरात्रीचा थंडावा तिच्या मनाला वत्सल होत कुरवाळून गेला. क्यू म्हणजे युक्रेनची राजधानी. क्यू शहराच्या ज्या इमारतीच्या तळघरातील भुयारी बंकरमध्ये ते रात्रीच्या वेळी विसाव्याला असायचे, त्या इमारतीच्या समोर प्रशस्त चौक व रस्ते सुनसान होते. लुकलुकत्या चांदण्यांची गडद निळी सावळी रजई आकाशानं पांघरली होती. त्या मंद प्रकाशातही भोवतालच्या उद्ध्वस्त इमारती आणि टॉवर्स दिसत होते. बॉम्बच्या जखमांनी साकाळलेले, बॉम्बच्या जखमांनी साकाळलेले. एडवर्डच्या सूचनेप्रमाणे जीपच्या बॉनेटवर मोबाईलच्या बॅटरीनं बार्बरानं प्रकाश टाकला. त्यानं रंग कालवून ब्रशचे फटकारे त्या बॉनेटवर मारायला सुरुवात केली. बार्बरा कुतूहल मिश्रित आश्चर्यानं त्याचं बॉनेट रूपी कॅनव्हासवरचं रंगाचं नवसर्जन पाहत होती. तो समाधी लागल्याप्रमाणे सारा भवताल विसरून पेंट करत होता. काही क्षणात जीपच्या बॉनेटवर दोन डुलणारी पिवळी धमक सूर्यफुलं त्याच्या फटकाऱ्यातून आणि रंगाच्या मिश्रणातून साकार झाली. त्या मध्यरात्रीच्या अंधारातही बॅटरीच्या प्रकाशात सूर्यफुलांचं मोहक पिवळं आणि तजेलदार रूप झळाळत होतं. बार्बरा अनिमिष नेत्रानं त्याच्या कुचल्यातून साकार झालेली बॉनेटवरची सूर्यफुलाची अदाकारी पाहत होती. मग त्याला आवेगानं मिठी मारत म्हणाली, एडी, तू तर छुपा रुस्तुम निघालास. तू पेंटर तर आहेस, पण एक जिनियस क्रिएटिव्ह रायटर देखील आहेस. उद्या रात्री पण तू वलीची जीप अशीच फुलफुलाने पेंट करून टाक. मी पुन्हा ते शूट करेन. कदाचित त्यानंच शेवट करेन फिल्मचा. माझं ते तुझ्या फिल्मला क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन असेल. आता एडवर्डच्या आवाजात चर्च मधल्या पोपचा धीर गंभीर
पवित्र वाणीचा व लयबद्ध प्रेमळ आश्वासक बोलण्याचा भास होत होता. बार्बराचं मन एका अनाम श्रद्धेनं भरून आलं होतं. बार्बी, इतिहास काळापासून फुलं शांततेचे प्रतीक मानले जातात. युक्रेनसाठी सूर्यफूल हे असंच शांततेचं प्रतीक बनलेलं आहे. तुला माहित आहे, जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि युक्रेन देश स्वतंत्र झाला, तेव्हा सोव्हिएत सैन्याचे फार मोठ्या प्रमाणात आण्विक शस्त्राचे साठे युक्रेनच्या भागात होते, जवळपास 40%. पण जून 96 मध्ये रशियानं संरक्षणाची व अतिक्रमण न करण्याची हमी दिल्यामुळे युक्रेननं सारी अण्वस्त्र रशियाला सुपूर्द करून टाकली. त्यावेळी परोमेस्क शहरात एका प्रचंड सायलोमध्ये अण्वस्त्र साठवून ठेवली होती. आजही हा रिकामा सायलो युक्रेन जपून ठेवला आहे. त्या परिसरात 1996 मध्ये अण्वस्त्र प्रयत्न केल्यानंतर अमेरिका, रशिया आणि युक्रेन देशाच्या प्रतिनिधींनी सूर्यफुलांच्या बिया पेरल्या होत्या. सूर्यफूल उगून आल्यावर सारा देश शांततेचं प्रतीक म्हणून जगाच्या पुढे यावं, या उद्देशानं. अलास, दुःखाची गोष्ट, तो युक्रेनवर अतिक्रमण न करण्याचा करार म्हणून रशियानं आधी 2014 क्रिमिया घेतला व आता भयंकर युद्ध लादलं गेलं. आज जर युक्रेनकडे ती अण्वस्त्र असती, त्यावेळी त्यांनी त्यापैकी काही स्वरक्षणासाठी एक डिटरंट म्हणून ठेवून घेतली असती, तर रशियाची आज आक्रमण करण्याची हिंमत झाली नसती. यू आर राईट. एडवर्ड म्हणाला, सुचनेसोबत युक्रेनसोबत आपण आहोत हे दाखवण्यासाठी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडननं सूर्यफूल असलेला स्कर्ट व असंख्य सूर्यफुलाचा कोलाज असलेला मास्क एका समारंभात घालून आपली संवेदना प्रकट केली होती. आजही सोशल मीडियावर अनेक जण आपला डीपी सूर्यफूल करत आहेत. मला वाटतं म्हणून आपणही काहीतरी करावं आणि त्यासाठी लष्करी जीपवर सूर्य पेंट केला. बार्बरा ती लष्करी जीप पाहत होती. युद्धासाठी रणांगणात फिरणारी व गोळ्यांचा वर्षाव करणारी जीप, त्या जीपवर शांततेचं प्रतीक. सूर्यफूल रशियन सैनिकांना ते पाहून काय वाटेल. आणि त्या क्षणी आकाशातून त्या मध्यरात्रीच्या नीरवतेचा भंग करीत जाणाऱ्या विमानानं बार्बरा भानावर आली. सैनिक असलेल्या एडवर्डला त्या आवाजातलं मृत्यूचा धोका जाणवला. त्यानं बार्बराला ओढत सुरक्षित जागी आणलं. ती श्वास रोखीत समोर पाहू लागली. वेगानं निघून जाणाऱ्या विमानातून अर्धा डझन बॉम्ब खाली पडले होते. 2 इमारतीवर, 3 मोकळ्या भागात. कर्ण कर्कश आवाज करीत आग व धूर रोखत ते इमारतीला व रस्त्याला भगदाड पडून गेले होते. आणि शेवटचा बॉम्ब त्यांच्या जीपच्या जवळ 100 फुटावर फुटला होता. त्याच्या धुरानं त्यांची जीप काही काळ दिसेनाशी झाली होती. ती जीप छिन्न भिन्न तर झाली नसेल. काही वेळानं धूर विरून गेला. मग ते दोघे जीप जवळ आले. काही छर्रे वेगानं आदळल्यामुळे बॉनेटचा पत्रा फाटला होता व त्यावरची तासभरापूर्वीची पेंट केलेली व अजूनही ओली असलेली ती 2 सूर्यफुलं तिथंच नेमकं छिद्र पडल्यामुळे विरूपित झाली होती. युक्रेन देश पण आज असाच युद्धामुळे विरूपित होतोय. दररोज थोडा थोडा उद्ध्वस्त होतोय. रशिया युक्रेनी लोकांच्या चढ प्रतिकारामुळे कदाचित कधी जिंकू शकणार नाही, पण क्षेपणास्त्राच्या सातत्याने मारा करून तो उद्ध्वस्त नक्कीच करून सोडेल. पण सूर्यफुलांनी प्रतीत होणारी शांतता मात्र पुन्हा प्रस्थापित होईल का? बलदंड हुकुमशहाला लोकांचे हृदय जिंकता येणार नाही, पण भूभाग तर काबीज करता येतो, पादंकरात करता येतो आणि देशाचा तजेला काळवंडून टाकतो. बार्बरा पाहत होती. बॉनेटवर चितारलेल्या सूर्यफुलाच्या मध्यभागी शिलिंगमुळे छिद्र पडलं होतं. डोळ्याऐवजी शिल्लक राहिलेल्या खाचेमधून पाण्याऐवजी रक्त यावं तसं इंजिनमधून धूर येत होता. तो रक्ताळलेल्या रंगाचा नजारा तिला वित्त करणारा वाटला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. धन्यवाद. बापरे, खरोखर म्हणजे विषण्ण करणारी अशी गोष्ट. पण त्या सूर्यफुलांनी मात्र तुम्ही सर त्या कथेमध्ये जे काही जिवंतपणा आणलाय आणि म्हणजे शेवटचं वर्णन तर ऐकू नये म्हणजे ऐकवत नाही इतकं ते खरंच म्हणजे विद्ध करणारं, मन विद्ध करणारं असंच होतं.
पण किती उत्तम शैलीमध्ये खरं तर सर तुम्ही ते मांडलेलं आहे. आणि त्यामुळे ती कथा म्हणून त्याच्याकडे बघताना आजचं वास्तव जे आहे, त्यावेळी तिथे घडलेली वास्तवातली गोष्ट आहे, वास्तवाची छटा त्या लेखाला, कथेला अतिशय सुंदर तुम्ही दिलेली आहे. मला वाटतं पद्मरेखा, तुमच्या कवितांमधनं सुद्धा असंच वास्तवाचं भान आणणाऱ्या अशा अनेक कविता तुमच्या आहेत. त्यामुळे अशाच काही प्रातिनिधिक तुमच्या कविता यानंतर आम्हाला ऐकायला आवडतील. पद्मरेखा. नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमाच्या निमंत्रक माननीय नीलमताई गोऱ्हे, सूत्रसंचालक उत्तराताई मोने आणि माझे आवडते ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख आपल्याला अभिवादन करते आणि माझ्या कविता वाचनाला सुरुवात करते. साधारणतः माझ्या कविता या स्त्रीविषयक जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता आहे आणि त्याच्यातलेच मी निवड केलेली आहे. पहिल्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे मुखचंद्र. आपल्याला माहिती आहे की साधारणतः अगदी शाळेमध्ये असताना आपल्याला मराठी व्याकरणामध्ये उपमा, रूपक हे सगळं शिकवले जातात आणि त्याच्यामध्ये सीतेचे मुख चंद्रासारखे आहे वगैरे हे आपण खूप शिकलेलो आहे. हे या सगळ्या रूपक उपमा आपण शिकलेलो आहे. पण त्यालाच धरून मला जे काय वाटलं ते मी या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे मुखचंद्र. माझ्या मुखाला चंद्र म्हणून, माझ्या मुखाला चंद्र म्हणून तू बंद केलेस माझे सूर्य होण्याचे रस्ते मधुचंद्राच्याच दिवशी. परप्रकाशित परऊर्जेवर उगवणारे असंख्य मुखचंद्र, परप्रकाशित परऊर्जेवर उगवणारे असंख्य मुखचंद्र रात्रीच होतात प्रकाशमान कुणाच्या तरी पलंगावर. आणि पहाट होता होता आणि पहाट होता होता मावळून जातात घराच्या रगाड्यात, लेकराच्या मुतेऱ्यात. लहानपणीच मिळालं असतं जहरी बालकडू, घरातून शाळेतून उजेड शिकण्याऐवजी शिकत असतात तिचे मुख चंद्राचे आहे, उपमा उत्प्रेक्षा रूपकातून. घातले जातात त्यांच्या गळ्यात चंद्रहाराचे अलंकार, घातले जातात त्यांच्या गळ्यात चंद्रहाराचे अलंकार. मला बदलायचा आहे संपूर्ण अभ्यासक्रम, मला बदलायचा आहे संपूर्ण अभ्यासक्रम. चंद्रहाराचं लेणं फेकून, चंद्रहाराचं लेणं फेकून पेरायचे आहे जागोजागी सूर्य प्रतिमा. स्वयंतेजी स्वयंप्रकाशित, स्वयंतेजी स्वयंप्रकाशित. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे लेडी बर्ड. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल आमच्या चंद्रपूरकडच्या भागामध्ये तर हे अगदी आहे की साधारणतः मुलगी जेव्हा 10वीला वगैरे जाते तेव्हा तिला सायकल मिळत असते, ट्युशन वगैरे असतात म्हणून, कारण सर्वसाधारण मध्यमवर्गीय लोक आहेत. आणि लेडी बर्ड नावाची एक सायकल आहे, अतिशय सुंदर गुलाबी रंगाची, अगदी छान हँडल वगैरे असलेली ही लेडी बर्ड. आणि मला जी काय वाटतं आहे ती लेडी बर्ड कशी आहे आणि आपल्या ही सायकल आणि आपल्या आयुष्यातली स्त्रियांच्या आयुष्यातलं जे एक सायकल आहे ते कसं आहे हे मांडण्याचा प्रयत्न मी या कवितेत केला आहे. कवितेचं शीर्षक आहे लेडी बर्ड. लेडी बर्ड उभी राहिली अंगणात, नाकळत्या वयाच्या पायरीवर, स्वप्नमुग्ध दिवसांच्या उंबरठ्यावर. तिचा गुलाबी रंग माझ्या आत बाहेर लिप्त, तिची 2 चाक पंखच फुटले बघा. तिला सायकल म्हटलेलंही आवडत नव्हते मला. ती आणि मी नव्हताच भेद काही, दोघी सख्या होतो जीवश्च. बोलत राहायचो तासन तास,
वाऱ्याच्या वेगावर व्हायचो स्वार, पायडलवर पायडल शब्दांचा नाद, स्वरांचा साद, हुंदडायचो, खिदळायचो, गायचो गाणी. एक दिवस ऋतू आला दारी, एक दिवस ऋतू आला दारी, लाल जर्द भडक कडक सायकल घेऊन हाती. आईने घातलं नाहू माखू, आईने घातलं नाहू माखू, गोडधोड घातलं खाऊ, बसवलं मखरात, सुवासिनींनी गाणी म्हटली, कडकडा दृष्ट काढली. आजीने दिला कान मंत्र, आजीने दिला कान मंत्र, हळूच छाटून टाकले पंख. आजीने दिला कान मंत्र, हळूच छाटून टाकले पंख, स्वप्न सारी उधळून लावली, स्वरावरती सक्ती आली. पाय ठहरत नव्हते, पाय ठहरत नव्हते, वेगात धावायचे होते, लेडी बर्ड होऊन उडायचे होते. पण मखराला गोंध होता आतून, मखराला गोंध होता आतून, बाहेरून भलं मोठं कुलूप. आई म्हणाली, आई म्हणाली, बाई झालीस ग बया, आई म्हणाली, बाई झालीस ग बया, सांभाळून वाग, उतू नको मातू नको, उतू नको मातू नकोस, आपली सायकल विसरू नकोस. तेव्हापासून तेव्हापासून प्रत्येक महिन्याला वर्षानुवर्ष, तेव्हापासून प्रत्येक महिन्याला वर्षानुवर्ष फिरते आहे सायकल भरभर, फिरते आहे सायकल भरभर, सायकल मध्ये अडकून उभा जन्म, मीही फिरते आहे गरगर, सायकल फिरते आहे भरभर, मीही फिरते आहे गरगर. तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे घेतले स्टेअरिंग हाती. हे माझ्या कविता संग्रहाचंही शीर्षक आहे. आणि मला असं वाटतं की आज स्त्रियांनी कर्तृत्वाचं जे स्टेअरिंग आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे ते मी याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि स्टेअरिंग जसं गोल असतं आणि ते तिच्या हातात आलेलं आहे, एक प्रकारचं हे कालचक्रच तिच्या हातात आहे, काल बदलण्याची शक्ती तिला आली आहे, असं मला या कवितेमधून सांगायचं आहे. घेतले स्टेअरिंग हाती शीर्षक. तुला कधीच द्यायचे नव्हते माझ्या हाती स्टेअरिंग, तुला कधीच द्यायचे नव्हते माझ्या हाती स्टेअरिंग. मी म्हणजे डावी शोभा, मी म्हणजे डावी शोभा, केवळ शोभेची तुझ्या बाजूला. तुला नकोच सूचनाही, तुला नकोच सूचनाही, मी गप्पगार कचकडी बाहुली. तू जाणार भरधाव, तू जाणार भरधाव, घेणार वळणे वळसे, गाठणार मोठा पल्ला. तू जाणार भरधाव, घेणार वळणे वळसे, गाठणार मोठा पल्ला. हवं तेव्हा थांबणार थांब्यावर, मी देणार पाणी तांब्याभर, रांधून देणार शिदोरी. तुला होत नाही सहन, तुला होत नाही सहन तीव्र उन्हाची किरणे, चढवतोस रेब्यांचा काळा गॉगल. माझे कणकण वितळणे दिसत नाही तुला, की करतोस सहज डोळे झाक. तुझा उन्माद, तुझा कैफ. पण आता आता सोडली आहे मी डावी सीट, आता सोडली आहे मी डावी सीट, घेतलंय स्टेअरिंग हाती. आता सोडली आहे मी डावी सीट, घेतलंय स्टेअरिंग हाती. आता मीच ठरविणार प्रवासाची लांबी, मुक्कामाचे ठिकाण आणि शेवटची रेषही. आहे माहित मला, आहे माहित मला, कितीही बदलला गिअर, नाही जाता येणार रिव्हर्स. युगांच्या जुन्या चिवट जखमांवर येणार नाही लावता मलम. कदाचित कदाचित जोडताही नाही येणार हातातून सुटून गेलेल्या काळाची नाजूक भिंगरी. घेतलंय स्टेअरिंग हाती,
घेतलं हे स्टेरिंग हाती, कालचक्रच आहे हे. घेतले स्टेरिंग हाती, कालचक्रच आहे हे. आता पुढचा काळ माझा. आता पुढचा काळ माझा. ज्यांनी केले कालबाह्य, ज्यांनी केले कालबाह्य, लोटून दिले काळ्या गर्ते. काळाशी जुळवू दिलीच नाहीत पाऊले. काळाची जुळवू दिलीच नाहीत पाऊले. काळाची येऊ दिलीच नाही दृष्टी. त्यांना विचारणार आहे जाब, देणार करारा जबाब. नाहीच थांबणार आता, नाहीच थांबणार आता. हायवेनं केलाय स्वागत. नाहीच थांबणार आता, हायवेनं केलंय स्वागत. शतकी स्पीड धरली आहे सहज. धावणार गाडी मजल दर मजल. धावणार गाडी मजल दर मजल. आता फरक पडणार नाही, आता फरक पडणार नाही. तू डाव्या सीटवर नसलास तरीही, तू डाव्या सीटवर नसलास तरीही. धन्यवाद. वा, खूपच छान. किती वेगळ्या प्रकारचा आयाम खरं तर तुमच्या प्रत्येक कवितेने दिलाय. म्हणजे डावी सीट सोडून हाती घेतलेलं स्टिअरिंग आता खरंच ते स्टिअरिंग उत्तम राहणार आहे आणि आकाशात झेप घेण्याचं जे स्वप्न आहे तेही असंच सातत्याने राहणार आहे. पण 2-3 गोष्टी अगदी खूप आवडल्या. मुख्य म्हणजे मला बदलायचा आहे अभ्यासक्रम. ही वर्षानुवर्षं चालत आलेल्या गोष्टी आहेत. पण हा अभ्यासक्रमच आता बदलायचा आहे आणि लेडी बर्ड होऊन उडायचंय. त्यामुळे ती सायकल लक्षात ठेवून, मनात ठेवून लेडी बर्ड झालं पाहिजे, हा एक जो वेगळा संदेश तुमच्या कवितेने दिला. खरंच फार सुंदर सगळ्या त्या कविता आहेत. आणि मला वाटतं असंच काव्यात्मक लक्ष्मीकांतजी पण लिहितात. मला वाटतं त्यांच्याही कविता आपल्याला माहिती आहे. पण काव्यमय जीवन असणारे किंवा काव्यमय विचार आपल्याला देणारे कैफी आझमी, त्यांच्यावर सर तुम्ही जे पुस्तक लिहिलंय कैफी आझमी जीवन आणि शायरी, त्यातला काही एक काव्यमय भाग असाच तुम्ही लिहिलाय. थोडंसं आम्हाला त्याविषयी सांगा आणि मग वाचून दाखवा. मला कविता आवडते, पण कविता मी कधी लिहिलेली नाहीये. कधी काही लिहिली असं, पण ती काही छापली नाही. परंतु कविता आवडते, शायर आवडतात आणि मग उर्दूवर जास्त प्रेम आहे थोडंसं. मराठीत आपली आहे मातृभाषा, पण उर्दू माझी मराठा असल्यामुळे मला सहजपणे आलेली आहे आणि उर्दू मी शिकलो पण आहे. तर उर्दूचा हा मागच्या शतकातला एक श्रेष्ठ शायर कैफी आझमी, त्याचे जीवनचरित्र लिहिले जीवन आणि शायरी नावाचं. त्यातले 2 छोटेसे भाग, काव्यमय भाग वाचून दाखवतो. कारण एका शायरावर आपल्या जेव्हा लिहितो तेव्हा आपली भाषा देखील थोडी काव्यमय होते. तर सुरुवात केल्या पुस्तकाची ती अशी केलेली आहे, एक गद्य काव्य आहे. पद्मरेखाला कधी आवडणार नाही गद्य, परंतु तिथं सहन करावं असं ते मान्य वाटतं. तर मी सुरू करतो. कैफीचा आवाज ऐकला पाहिजे, कैफीचा आवाज ऐकला पाहिजे. मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो. कैफीचा आवाज ऐकला पाहिजे. हा प्रेमाचा आवाज आहे, हा कैफीचा आवाज आहे. बंधुभाव, समता, भाईचाराचा आवाज, स्त्री पुरुष समतेचा आवाज, कौमी एकतेचा आवाज, गरिबी श्रीमंती मिटवणारा समाजवादी आवाज. हा आवाज ऐकलाच पाहिजे. तुम्ही आम्ही साऱ्या भारतीयांनी कैफीचा आवाज ऐकलाच पाहिजे. मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो. ज्या कौमी एकतेसाठी, बहुधार्मिक बहुसांस्कृतिक संस्कृतीसाठी, गंगा जमनी तहजीबसाठी ज्यानं शायरीचं अग्निहोत्र पेटवलं, त्याची आता राग झाली असली तरी थोडी धग बाकी आहे. ज्या कौमी एकतेसाठी, ज्या कौमी एकतेसाठी, बहुधार्मिक बहुसांस्कृतिक संस्कृतीसाठी, गंगा जमनी तहजीबसाठी ज्यानं शायरीचं अग्निहोत्र पेटवलं, त्याची आता राग झाली असली तरी थोडी धग बाकी आहे. मंद का होईना निखारा जळतो आहे. राख काढून तो निखारा पुन्हा प्रज्वलित केला पाहिजे.
कैफीचा आवाज ऐकला पाहिजे, मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो. या शायरनं काय दिलं आपल्याला? या शायरनं काय दिलं आपल्याला? सार्थक जगण्याचा एक मंत्र दिला. प्यार का जश्न, प्यार का जश्न नई तरह से बनाना होगा. प्यार का जश्न नई तरह से मनाना होगा. गम किसी दिल में सही, गम किसी दिल में सही, गम को मिटाना होगा. या शायरानं काय दिलं आपल्याला? धर्मांधतेच्या धोक्याचा इशारा दिला. धर्मांधतेचा साप ठेचला पाहिजे हा विचार दिला. या शायरानं काय दिलं आपल्याला? समतेचं स्त्री सूक्त दिलं. स्त्रीनं मागे मागे नाही, सोबत चाललं पाहिजे. त्यासाठी त्यानं स्त्रीला बजावून सांगितलं, जन्नत एक और भी है, जन्नत एक और भी है, जो मर्द के पहलू में नहीं. जन्नत एक और भी है, जो मर्द के पहलू में नहीं. उसकी आजाद रविश पर चलना है तुझे, उसकी आजाद रविश पर मचलना है तुझे. उठ मेरी जान, मेरे साथ ही चलना है तुझे. उठ मेरी जान, मेरे साथ ही चलना है तुझे. कैफीचा आवाज ऐकला पाहिजे. तो नुसता शायर नव्हता, तो संघर्ष करणारा कार्यकर्ता पण होता. त्याचं काम आणि त्याची शायरी एक सुंदर मिलाफ होता. जग बदलायचं त्यानं स्वप्न होतं. समाजवादी क्रांती करण्याचं त्याचं ध्येय होतं. शोषणमुक्त समाजासाठी क्रांती करण्याचं ध्येय होतं. जग बदलता आलं नाही त्याला. जग नाही बदलता आलं त्याला, समाजवाद नाही आणता त्याला, पण हार माहित नव्हती त्याला. कारण धोकादायक आशावादी तो होता. त्यानं जग नाही बदललं पण आपलं गाव बदललं, विझवा गाव बदललं. त्यानं जग नाही पण आपलं गाव बदललं. त्याच्या सुंदर स्वप्नाप्रमाणे प्रत्यक्षात साकारलं. त्याचं जीवन कम्युनिस्ट पक्षाला कमिटेड होतं. म्हणजे समतेला, गरिबी श्रीमंतीचा भेद मिटवण्याला कमिटेड होतं. जागतिकीकरणाच्या रेट्यात पैशाचं मोल वाढताना, माणसाचं महत्व संपताना, त्याचं उन्नत माणसाचं स्वप्न, त्याचं समता प्रधान देशाचं स्वप्न, भारताचं स्वप्न आपण जिवंत ठेवलं पाहिजे. वंचित, पीडित, शोषितांसाठी लढ्याचा संदेश, हार न मानता सदैव संघर्ष करण्याचा बुलंद आवाज, त्यासाठी त्याच्या शायरीचा आवाज तुम्ही आम्ही साऱ्या भारतीयाने ऐकला पाहिजे. प्यार का राज सुनो, मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो. एक दुसरा छोटा काव्यमय तुकडा 1 मिनिटाचा प्रस्तुत करतो. कैफीनं गुरुदत्त बरोबर एक सिनेमा केला होता, कागज के फूल. त्याचा हा भाग आहे. गुरुदत्त हा प्रतिभाशाली दिग्दर्शक होताच, पण त्याचं गाण्याचं टेकिंग अफलातून असायचं. पण वक्त ने किया क्या हसी सितमची बात काही और आहे. त्या गाण्याचं टेकिंग आणि कॅमेरामन व्ही के मूर्तीच्या साह्यानं पडद्यावर साकारलेला कृष्णधवल प्रकाशाचा डोळ्याची पारणं फेडणारा जादुई खेळ, वहिदा आणि गुरुदत्तचे गीतातले भाव शतपटीनं वाढवणारे भावपूर्ण डोळे आणि गीतादत्तच्या काळजात ओतून बसणारा दुःख व विरहाचे अबोध ॲबस्ट्रॅक्ट पैलू दाखवणारा स्वर, या साऱ्यावर मात करीत कालजयी ठरलेले आजही तेवढेच महत्वाचे वाटणारे कैफीचे शब्द. वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम. बेकरार दिल इस तरह मिले, जिस तरह कभी हम जुदा न थे. तुम भी खो गए, हम भी खो गए, एक राह चल के 2 कदम. वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम. जाएंगे कहाँ सूझता नहीं, चल पड़े मगर रास्ता नहीं. क्या तलाश है कुछ पता नहीं, सुन रहे हैं दिल ख्वाब दम बदम. वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम. 2 अधीर मन अशी भेटली की कधी अलग झालीच नव्हती. पण काळाची किमया अशी की दोघेही 2 पावलं एकत्र चालून अलग झाले आणि आता कुठे जायचं आहे. काय मन शोधते समजत नाही, पण हृदय काही स्वप्न विणण्याचं थांबवत नाही. किती सुंदर आणि जीवघेणा काळाचा गुन्हा आहे का. तू 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 राहिली नाहीस, मी राहिलो नाही.
तरीही आपल्या वाट्या वेगळ्या कशा झाल्या, हा भाव या गीतातून मनाच्या जखमा कळवळणारा आणि वैफल्याची उदासीनता भाव देणारा अत्यंत तरळपणे कैफीने व्यक्त केलेला आहे. असं हे कालजयी गीत आहे. धन्यवाद. वा. कैफी आझमींनी त्यांच्या सगळ्या गाण्यांमधनं एक मोठं विश्व आपल्यासमोर उभं केलं. पण एक कवी त्याच्या संवेदनशील मनाबरोबरच म्हणजे कलात्मक कलाकृतींबरोबरच समाजातल्या विषयाशी जोडला जातो. हे खरं तर सर तुमच्या त्या पहिल्या काव्यात्मक लेखातनं लक्षात आलं आणि कैफी आझमींचं एक वेगळं जीवन या पुस्तकातनं आम्हाला अनुभवायला मिळणार आहे याची एक झलक खरं तर पाहायला मिळाली. खूप धन्यवाद सर. खूप छान. आणि मला वाटतं पद्मरेखा पुन्हा एकदा तुझ्या कवितांकडे वळायचंय. तर ते वळत असताना सुद्धा मला त्या काव्यसंग्रहाची नावं खूप कनेक्टेड वाटतात. म्हणजे फक्त सैल झालाय दोर किंवा घेतलंय स्टेअरिंग हाती किंवा स्मशानात फुलं वेचताना. खरंच या सगळ्यातनं तुझ्या कविता संग्रहाच्या नावाप्रमाणेच एक शलाका आपल्या समोर येते असं जाणवतं. त्यामुळे अशाच कवितेतनं येणाऱ्या काही शलाका आम्हाला जाणवायच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत. तर पुन्हा एकदा त्या कवितांकडे वळूया. अगदीच. खरं तर मी म्हटलंच की माझ्या साधारण कविता या स्त्रीविषयक वेगवेगळे विषय आणि हे मांडणारे आहेत. खरं तर आपण असं म्हणतो की आता असं काही राहिलेलं नाही. स्त्रिया खूप सगळ्या क्षेत्रात पुढे गेलेल्या आहे आणि आता असं काही परिस्थिती. पण मी सांगते की ग्रामीण भागात आणि अत्यंत सामान्य स्त्रीच्या जीवनात आजही हे सगळे प्रश्न तेवढेच प्रखरपणे आहे. म्हणून आमच्यासारख्यांना बोललं पाहिजे असं मला वाटतं. याच्या नंतरच्या कवितेचं शीर्षक आहे ते म्हणजे काचेच्या गर्भाशयात. किती दूरवर आले आहे चालून, किती दूरवर आले आहे चालून आदिम अथक. आपल्या हिरण्यमय कोशात, आपल्या हिरण्यमय कोशात जतन करून ठेवले आहे काचेचे गर्भाशय. टिचू नये, फुटू नये, टिचू नये, फुटू नये, घालून ठेवले आहे त्वचेचे मुलायम पदर. काचेच्या गर्भाशयात, काचेच्या गर्भाशयात तुझा काचेचा गर्भ रुजला. काचेच्या गर्भाशयात तुझा काचेचा गर्भ रुजला अन थरारून गेले मी. टिचकण्याच्या, फुटण्याच्या दुप्पट शक्यतेने गेले हादरून. ही पारदर्शी काचेची बाहुली, ही काचेची बाहुली पारदर्शी स्फटिकी आणि हे दगडांचे शहर. ही काचेची बाहुली पारदर्शी स्फटिकी आणि हे दगडांचे शहर. माणसांचे पाषाण आणि पाषाणी माणसे. ही काचेची बाहुली घेऊन फिरू कोठे, ही काचेची बाहुली घेऊन फिरू कोठे, जाऊ कोणत्या गावाला, कोणत्या सिमेंटी रस्त्यावर सोडू एकटे, कोणत्या पाशवी बसमधून करू देऊ प्रवास, कोणत्या प्रेमाचे देऊ दाखले, कोणते काटेरी क्षेत्र देऊ निवडू. देऊळ, मशीद, चर्च, गुरुद्वारा, विहार साऱ्यांच्याच भिंती अणकुचीदार. या गगनचुंबी इमारतींच्या प्रदेशात असेल काय एखादा सुवर्णकांती चाफा. या गगनचुंबी इमारतींच्या प्रदेशात असेल काय एखादा सुवर्णकांती चाफा. सदाबहार गुलमोहर, टवटवीत गुलाब वा सुगंधी मोगरा. कोणत्या दगडी पुरुषाशी करून देऊ विवाह, कोणत्या दगडी पुरुषाशी करून देऊ विवाह आणि पुन्हा काचेच्या गर्भाशयात रुजलाच काचेचा गर्भ तर भिरभिरते 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 तग मग तडफडते आहे. घेते शोध या दगडी शहरात, घेते शोध या दगडी शहरात. काचेची बाहुली हाताळेल अलवार, काचेची बाहुली हाताळेल अलवार. आहे काय एखादा
फुलांचा सुकुमार हात? आहे काय एखादा फुलांचा सुकुमार हात? पुढच्या कवितेचं जे शीर्षक आहे ते आहे स्मशानात फुलं वेचताना. स्मशानात फुलं वेचताना हा माझा दीर्घ कवितांचा संग्रह आहे. ताई, तुम्ही म्हणालेत की माझ्या कविता थोड्या दीर्घ आहे. खरे तर म्हणतात कविता अगदी छोटी असावी, पण कधी कधी तुम्हाला जेव्हा खूप उचंबळून येतं आणि खूप काही सांगायचं असतं तेव्हा तुम्हाला दीर्घ कवितेचा सहारा घ्यावा लागतो. स्मशानात फुलं वेचताना. आमच्या चंद्रपूरकडे अ, ज्या 3 दिवसानंतर एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर 3 दिवसानंतर त्याच्या ज्या अस्थी गोळा करतात, त्याला फुलं वेचणं असा शब्द आहे. तर कवितेचं शीर्षक आहे स्मशानात फुलं वेचताना. स्मशानात फुलं वेचताना घालत होते हळुवार फुंकर, नुकत्याच निवलेल्या शांत रक्षेवर. मालिन्याचे सगळेच पापुद्रे झाल्यावर भस्म, मालिन्याचे सगळेच पापुद्रे झाल्यावर भस्म, कशी उमलून आली आहे शुभ्र अस्थि फुलं. प्रत्येक फुलातला तुझा आदिम दरवळ रंध्रा रंध्रातून शिरतोय आत. शरीर बंधातून झालो होतोच ना विलग, शरीर बंधातून झालं होतोच ना विलग, आतली घट्ट गाठ कशी उकलायची. आणि आणि तू तर कायमचाच गेला शरीर टाकून. रोखलेले हजारो डोळे तीक्ष्ण प्रश्नांचे गुच्छ घेऊन बघत आहेत माझ्या चेहऱ्याकडे, टिपत आहेत हलणाऱ्या प्रत्येक रेषेचे भाव, देहबोलीचा घेत आहेत अदमास. मला द्यायचे नाहीये उत्तर, मला द्यायचे नाहीये उत्तर त्यांना आणि तुलाही. मी बघते समोर वाहणारी संथ इरई. इरई ही आमच्या चंद्रपूरची नदी आहे महत्वाची. मी बघते समोर वाहणारी संथ इरई, भर उन्हाळ्यात किती भरून आलीये. दगड टाकला तरी येत नाहीये तरंग, दगड टाकला तरी येत नाहीये तरंग, सारेच गरगरणारे भोवरे उदरात ढकलून, सारीच बोलकी खळखळ खोल आत ओढून वाहते आहे मौन मलूल. कित्येकदा आणले होते तुला इरईच्या काठावर मी, कित्येकदा आणले होते तुला इरईच्या काठावर मी, नीरव शांततेत ऐकवला होता तिचा सुस्वर. तिच्या अंगावरून येणारा गार वारा तुझ्या श्वासात होता भरला. जळात पाय सोडून बालकवींचा औदुंबर होता ऐकविला. निर्मळ जळाची भरून ओंजळ पाजली होती तुला. पण रमला नाहीस तू नदीच्या काठी, पण रमला नाहीस तू नदीच्या काठी. मग मीच नदी होऊन वाहू लागले तुझ्या घरी, रिझवण्यासाठी नाचू लागले तुझ्या तालावर. उडवून थुई थुई कारंजाचे तुषार तुझ्या मनातील किलमिश लागले धू. मला विरोधाच्या साऱ्या शक्यता घेऊन जाऊ लागले वाहून, पण हतबलतेने घातला बांध. मध्यभ्रमाचा मधाळ प्याला, मध्यभ्रमाचा मधाळ प्याला एकच बाजूला सारून. तू जर लावले असते मला ओठी, घेतले असतेस पिऊन निरंतर, तर तर शांतावली असती तुझी आंतरिक जळजळ. पौरुषाच्या अहम ठिणग्या केल्या असत्यास तू विसर्जित, तुझ्या माझ्या आत्म्याची थांबली असती तगमग. किती सुरेख आहेत ही अस्ती फुलं, तुझ्या शरीर सौष्ठवाचे साक्षीदार, तुझ्या घाटाचे अनुयायी. अजूनही तसेच रेखीव, जराही झिजली नाहीये तुझी हाड. झिजणे तुला कधी ठाऊकच नव्हते. दर एक दिवशी क्षणाक्षणाला होणारी घराची झीज पेलत राहिले मी आयुष्यभर. माझी झीज
तुला कधीच दिसली नाही. नेहमीच राहिलास कोरा करकरीत, जीर्ण होण्याचे व्रत माझ्या हाती देऊ. ही टवटवीत फुलं मी देते मुलीच्या हाती, उतरते घाटाच्या पायऱ्या, कोमेजलेली इरई निश्चल झाली आहे क्षणभर. तिच्या पात्रात करते विसर्जन, तुझा दरवळ हृदयात साठवून. जाणीव आहे मला, जाणीव आहे मला, धरायचे आहे घराचे खांब खांद्यावर. जाणीव आहे मला, धरायचे आहे घराचे खांब खांद्यावर. जड पावलांनी चालते वाट, बघते वळून तर इरई येते मागे मागे. कुलूप उघडताच शिरते घरात, अगतिक हतबल बसते मटकन खाली. व्याकुळ फिरत राहते घरभर, माझी उशी भिजवते, वाटेकडे उगाच डोळे लावते. पाळण्यावर सुन्न राहते बसून, कोपऱ्यात खिन्न बसते लपून. डोळ्यात देखत आटून जाईल की काय, असं करून कसं चालेल बाई, असं करून कसं चालेल बाई. उठ आता दे आलिंगन, असं आटून कसं चालेल. ती काठावरची हिरवी बाळ बघ, कोरड पडलीये त्यांच्या घशाला. तृषार्त नजरेने बघताहेत आषाढभूत. आपल्याच वेदना आपलेच पात्र, आपल्याच वेदना आपलेच पात्र. कर विसर्जित साऱ्याच पिडांना, बांध दगड टाक तळाशी. हिरवे बाळ तगवायला हवे, हिरवे बाळ तगवायला हवे. झुळझुळ निर्मळ व्हायलाच हवे, झुळझुळ निर्मळ व्हायलाच हवे. ते फारच सुंदर. कारण एका दृष्टीने म्हणजे या गोष्टीला सुंदर म्हणावं का असाही क्षणभर प्रश्न येतो. कारण स्मशानात फुलं वेचताना ह्याचा वेगळा अर्थ तुमच्या या कवितेने आम्हाला दिलाय. आणि काचेचं गर्भाशयही तुम्ही जितकं जपून ठेवलंय ते सगळ्याच स्त्रियांना जपून ठेवताना किती कष्ट पडत असतील याचंच उदाहरण खरं तर तुमच्या कवितेमध्ये आलंय. मला वाटतं नीलमताई, 2 वेगळे अनुभव आज आपल्याला अनुभवायला मिळाले. जीवनाचा संघर्ष आणि त्याच बरोबर त्यातलं चिंतन, वैचारिक उंची, आणि आपणच जणू काहीतरी युक्रेनच्या भूमीवर असलो तर या हृदयीचे त्या हृदयी जसं जाणवेल इतकी अतिशय समग्र भाषा आणि समग्र अनुभव लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडलेला आहे. एका अर्थाने सगळंच मला असं वाटतं की ज्या वेळेला हिंसा आपल्या जवळून पोचते ती फार क्वचित आलेली असते मध्यमवर्गीय माणसाला. पण अनेक वेळेला जेव्हा ती हिंसा पोचते आपल्या जवळच कुठेतरी स्फोट झालेला असतो, आपल्या पुढे गेलेल्या गाडीचा अपघात झालेला असतो, समोर बघता बघता माणसं हातगाईला येऊन दुसऱ्याला जखमी करतात, तर तो अनुभव आधीच मुळात हादरवणारा असतो. कारण लहानपणापासूनचं आपलं जे कंडिशनिंग आहे ते असं आहे की साधारणपणे शांतपणे जीवन जगावं. आणि अशा वेळेला सगळ्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अर्थ समजून घेऊन तो साहित्यामध्ये मांडून त्यांच्या व्यक्तिचित्रात शिरण्याचं जे सर्जनशीलता पहिल्या तुमच्या फ्रीडम ऑन फायरमध्ये स्पष्ट झाली आहे. आणि विशेष म्हणजे ते दुसरं महायुद्ध किंवा चीन भारताचं युद्ध असं नाही आहे. आत्ता एका अर्थाने चाललेल्या कॉन्टेम्पररी काळामधलं युद्ध आणि त्याचा संदर्भ घेऊन सगळ्या तिथल्या भावना मांडणं हे एक अतिशय अवघड गोष्ट आहे. पण तुम्ही ती मांडलेली आहे आणि सजीव केलेली आहे. आणि सूर्यफुलांचा त्यातला जो सगळा संदर्भ तुम्ही मांडलाय तर तो खूप आशादायी एका बाजूला आहे. पण दुसरं बघा, काही वेळेला असं वाटतं आपल्याला की आपण एखादी गोष्ट करत आलोय, चांगली करत आलोय, आणि कुणीतरी त्याच्यावरती असा तडा देतं ना की त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेला आपण ते कोणीतरी विक्रम वेताळाच्या गोष्टीत जसं आहे तसं मानगुटीवरती ती हिंसा येऊन बसलेलीच आपल्याला दिसते. आणि सोशल मीडियावरती तर ते अधिकच आपल्याला सातत्याने जाणवत असतं. आणि अशा वेळेला युक्रेन आणि रशिया हा विषय तसं हाताळायला राजकीयदृष्ट्या फार अवघड आहे. आणि याला कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय आहे ती. पण तरी देखील युक्रेनमधल्या लोकांनी ज्या प्रकारनी सगळं अनेक दशकं ते स्वतःचं स्वायत्ततेचं स्वप्न जपलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती एक ज्याला आपण म्हणू की एक आंतरराष्ट्रीय धागा आहे त्याचा युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा सगळा तो अतिशय ताकदीने तुम्ही मांडलेला आहे.
आणि मला असं वाटतं की सगळा हा हिंसेच्या अनुभवाबरोबरच तुमचा स्वतःचा जो अभ्यास आहे, शैक्षणिक अभ्यास आहे, एक प्रशासक म्हणून अभ्यास आहे आणि त्याचबरोबर ती मानसिकता समजून घेण्यासाठीची भावना, अ, ह्याच्यामधलं तुमचं खूप स्वतःचं चिंतन, मनन आणि अ, विवेक स्वतःचा आहे, ज्याच्यामुळे तुमची कथा किंवा तो फ्रीडम ऑन फायरचा भाग अतिशय प्रभावी झालेला आहे, विषण्ण करणारा आहे एकाच वेळेला. त्याचबरोबर अॅनाची डायरी आठवणारा आहे. कझाकिस्तान किंवा इतर देशांमध्ये जेव्हा युद्ध होतात, त्यावेळेला महिला युद्ध कैद्यांना ताब्यात घेऊन जे काही त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केले जातात, त्या म्हणण्याचा सगळा धागा जो आहे ना, तो अ, धनरेखांच्या काचेच्या गर्भाशयाशी परत मला जोडावासा वाटतो आहे, की ज्यात इतकं प्रचंड आक्रमण शरीरावर होत असताना आणि तरीही स्त्री-पुरुषाचं नातं किंवा माणुसकीचं नातं हे कसं जिवंत राहतं, अशा प्रकारची एक कॉम्रेदरी अशी तुमच्या त्या फ्रीडम ऑन फायरमध्ये स्पष्ट झालेली आहे. मी याचं रसग्रहण करते असं नाहीये. एक माझ्या मनात जे विचार येत आहेत त्या निमित्ताने ते मुक्त चिंतन मी करते. दुसरं कैफी आझमीच्या बद्दलचा तो जो लेख आहे, त्या लेखामध्ये तुम्ही त्याचा सगळा जो स्ट्रगल, वैचारिक स्ट्रगल मांडलेला आहे किंवा असं आहे की त्या काळामध्ये सारखीच काही माणसं बहुमताचं मान्य असणारी असतील असं नाहीये. त्याच्यामध्ये अल्पमतातले लोकं असतात, त्याच्यामध्ये न मानणारे लोकं असतात आणि काही वेळेला वेगळं मत मांडण्यासाठी फार मोठं धाडस लागतं. काही काळाने तेच मत अनेकांचं होऊन जातं. पण जेव्हा तो मांडतो त्यावेळेला तो खूप एकटा असतो. पण एकटा असून मांडण्याचं जे धारिष्ट्य असतं, तीच त्याची शक्ती असते असं मला वाटतं आणि म्हणून कैफीचा आवाज ऐकलाच पाहिजे जेव्हा तुम्ही म्हणतात, त्यावेळेला मला असं वाटतं, की तुम्ही त्याच्यात सगळ्या गोष्टींची समता आणलेली आहे आणि होतीच ती कैफीच्या म्हणण्यात होती त्यामुळे ती व्यक्त झालेली आहे. फक्त एक प्रश्न वाटतो बरं का मला देशमुख साहेब, की कैफी आपल्यासारख्या व्यक्तींच्या मनात जिवंत आहे. पण ज्या संपूर्ण राजकीय संदर्भामध्ये कैफी समोर होते, तो पेरिस्ट्राइका आणि हा सगळा संदर्भ मात्र पूर्ण हरवलेला आहे. आणि अशा वेळेला कैफीचा आवाज भारतातून लोकांना महत्त्वाचा वाटतोय, हे सुद्धा खूप अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये मला अर्थातच खूप आवडलं, "उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे." अतिशय महत्त्वाचा विचार आहे. कारण नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड. कुणालाही मागे सोडता कामा नये. हे 2030च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या जे ध्येय वाक्य आहे, त्याच्यातलं महत्त्वाचं वाक्य आहे आणि येस. सहजगत्या महाभारतापासून ते आत्तापर्यंत माणसं मागे राहून जातात. आपल्याही आयुष्यात असं होतं काही वेळेला, की पुढचं जे तुम्ही मांडलेलं आहे कैफीची कविता, इश्क ने क्या किया सितम, हम रहे ना हम, तुम रहे ना तुम. काही वेळेला पुढचा संदर्भ 2 व्यक्तींचा नसेल, समूहांचा असू शकतो, गावाचा असू शकतो, मित्र-मैत्रिणींचा असू शकतो आणि अशा वेळेला दोघांच्या मध्ये जे अंतर पडतं, ते अंतर काही वेळेला भरून येणारं नसतं, पण तो काळ फार सुंदर असतो, की ज्यावेळेला 2 व्यक्ती काही काळ चाललेले असतात आणि ती जी जाणीव आहे त्या सौंदर्याची, त्या शक्तीची, त्या अनुभवाची, त्याची प्रतीती मला असं वाटतं प्रत्येक संवेदनशील माणसाला कधी ना कधी आयुष्यात आलेली असते. मग ती मित्र-मैत्रीण असतील किंवा कुटुंबातले आमचे नातेवाईक असतील किंवा मी पुढे असं म्हणेन, की अत्यंत प्रिय असणारे आपले आई-वडील सुद्धा असतील आपल्याला, की ज्यांच्याबरोबर आपण हा सगळा काळ भोगलेला असतो आणि त्यातून ती सहचरी किंवा मैत्रीण किंवा स्त्री-पुरुषाचं नातं असेल, तर त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यात वेदना पण आहे, त्याच्यामध्ये करुणा पण आहे आणि त्याच वेळेला एक विषादाची भावना आहे, की ते आपण बदलू शकत नाही. एका अर्थाने मला असं वाटतं, की दुसरं जे गाणं आहे, की चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. या दुसऱ्या गाण्याशी परत मी ते जोडून घेते गीताशी आणि त्यावेळेला मला असं वाटतं, की कैफीचा आवाज जसा समाजकारणात ऐकला पाहिजे, साहित्यात ऐकला पाहिजे, तसा मनामध्ये पण ऐकला पाहिजे असा तो आवाज आहे आणि जो संवेदनशील माणूस किंवा स्त्री आहे, त्याला त्या आवाजापासून सुटका नाहीये. हे आपल्याच वरती समाज स्थितीचं आलेलं गारुड आहे असं मला वाटतं आणि ते प्रत्येकाला हवं-हवंसं आहे. अतिशय सुंदर मांडणी आपण केलेली आहे आणि तुम्ही खूप मोठे साहित्यिक आहातच. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे काही अगदी छोटे-छोटे अंश समजून सुद्धा तुमची खरं सांगायचं तर देशमुख म्हणजे असं वाटत नाही तुम्ही कवी आहात म्हणून पटकन. पण ती कवीची प्रतिभा तुमची नसली, कलेक्टरची प्रतिभा आमच्या मनात आहे. पण तरी पण कवी जो आहे, तो बरोबर त्याच्यामध्ये सापडलेला आहे
आणि त्यामध्ये तुम्ही जे समरसून कविता म्हणताय त्याच्यामध्ये शेवटी बाहेरचं व्यक्तिमत्व आणि आपलं व्यक्तिमत्व याच्यामध्ये मला असं वाटतं देशमुख तुम्ही अजून कविता लिहिल्या पाहिजेत. हे सगळं ताई, बाकीचं जे माझी एक लिहिताय कादंबरी आलेली, माझी नवीन कादंबरी आहे, भेटण्याचा क्रूस, गुरुदत्ताच्या आत्महत्येची कादंबरी मी तुम्हाला देतो. ती पूर्णपणे हो. काव्यमय कादंबरी आहे माझी, पण वा. गद्यातली आहे. अच्छा. नाही ते गुरुदत्ताचं गारुड सगळ्यांनाच आहे, फक्त मला नेहमी असं वाटतं की त्याची त्याच्यात कादंबरी आहे, कादंबरी साने लिहिली, काव्यमय गुरुजींची कादंबरी लिहिली. हो, साने गुरुजींची आत्महत्या आणि गुरुदत्ताची आत्महत्या या आत्महत्या असं वाटतं की नसत्या झाल्या तर जरा जास्त चांगलं झालं असतं, म्हणजे माणुसकीचा जग अंत संपन्न राहिलं असतं. हा, जग असं बदललं मला असतं. वाटतं. मग तिथे परत मी पद्मरेखाच्या शेवटच्या कवितेवरती येते की कशा प्रकारनी आपल्याला परत परत जगावंसं वाटतं आणि ती बाळं जी वाट बघतायत सगळी त्याच्या संदर्भामध्ये तिने जे म्हटलेलं आहे, काचेच्या गर्भाशयाच्या मध्ये म्हणते ती, त्याच्यानंतर शेवटच्या तिच्या ज्या ओळी आहेत त्यामध्ये तिला जी शोध आहे सगळ्याच्या बाबतीमधला, आणि तिच्या सगळ्या पद्मरेखा तुमच्या कविता ज्या आहेत, मुखचंद्र याच्यामध्ये काळ बदलतोय याची जाणीव अगदी प्रखरपणे करून देणाऱ्या त्या कविता आहेत. आणि मला नेहमी छान वाटतं असं की जेव्हा लेखिका असे नवीन मुद्दे मांडतात तर त्यावेळेला त्याच्यामधला धाडस, त्याच्यामधला निर्धार हा जेवढा स्पष्ट होईल तेवढा बदल होत असतो. असं नाहीये की बदल होत नसतो. आणि त्यामुळे दुसरं लेडी बर्डच्या बद्दलची जी कविता आहे त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर पुरुष प्रधान त्याची चौकटी कशा बदलल्या जात आहेत त्याच्याबद्दलचं फार सुंदर तुम्ही आत्मप्रतीती सगळी व्यक्त केलेली आहे. आणि स्टेअरिंगचा हात काय विचारायला नको, आपण त्याच्यावरती मध्यंतरी मला वाटतं एक मोठा सुंदर लेख आला होता लोकसत्तेमध्ये की साधारणपणे गाडी बंद पडली की बाई चालवत असेल असं म्हणायची पद्धत आहे म्हणजे आपल्याला. किंवा गाडी बंद पडली की आम्ही धक्का मारू का, आम्ही स्टार्ट करून देऊ का असं म्हणतात. तर तू स्कूटर असेल तर विचारायलाच नको, जमलं तर तेव्हा हातावर हात पण ठेवून घेता येतो, असाही एक फायदा असतो. त्यामुळे असं सगळे त्याचे पैलू आपल्याला दिसतात. आणि घेतले स्टेअरिंग हाती त्याचं अवलंबित्व थांबवणं हे अतिशय म्हटलं तर कठोर प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये याला कारण एक मला असं वाटतं की लहानपणापासून आपण मुलींना वाढवताना आणि मुलांना वाढवताना सुद्धा एक शिकवतो की सगळं आल्यावर आईला सांगायचं, काय काय झालं शाळेत सांग. मग तो अर्धा पाऊण तास मूल सांगत असतं सगळं. ती सवय मोठी झाल्यावरती राहते. मग ते माणसाला वाटतं की बायकोला सांगावं किंवा स्त्रीला वाटतं की सगळं नवऱ्याने ते ऐकून घेतलं पाहिजे. पण ते त्या व्यक्तींना बऱ्याच वेळेला फार बोरिंग असतं, कारण कोणी एकमेकाचं सगळं 5-5, 6-6 तास लहान असल्यासारखं ऐकू शकत नाही. आणि मग अशा वेळेला स्वतःचे अनुभव स्वतःकडेच ठेवणं हे शिकायला लागतं माणसाला. दुसरं शिकायला लागतं की आपणच नको ते अनुभव सांगून सापळ्यामध्ये अडकू नये, ह्याला सुद्धा याला मॅच्युरिटी लागते काही काळामध्ये. आणि हे सगळं होईपर्यंत तुम्ही अवलंबित्व थांबवणं म्हणत असताना मात्र असं आहे, तुझा पद्मरेखा म्हणणं आहे की डावीकडे आता कोणी नसलं तरी चालणार आहे तुला. पण डावीकडे कोणी असू शकतं ना, आणि सीट रिकामी का ठेवायची? माझं म्हणणं डावीकडे बसणारं कोणी असेल तर असू द्यावं. म्हणजे इतकं आपण निर्धार करायची पण गरज आहे असं मला वाटत नाहीये त्याच्यामध्ये जे आहे ते. करू नये किंवा हे करू नये, हे जेवढं खरं आहे तेवढं डावीकडे असलं तर चांगलं, कारण शेवटी माणसांची आवड माणसाला असते ना, आणि त्यामध्ये माणसाचं असणं जे आहे ते अतिशय सुंदर आहे. दुसरं, आता पुढचा काळ माझा हे कालचक्रच आहे हे म्हणत असतानाच तुझी पुढची जी कविता आहे की काचेच्या गर्भाशयात, अगदी म्हणजे नसरापूरला झालेला 4 वर्षाच्या मुलीवरचा अत्याचार असेल की जेव्हा घटना घडतात त्यावेळेला ती एका आईने लिहिलेली कविता आहे, एका स्त्री मनाने लिहिलेली कविता आहे. त्याचबरोबर काचेची बाहुली हाताळण्याच्या बरोबर पुढे ती चिंता जी आहे तसा शोध आहे. पण इथे मला एक चांगलं वाटलं की शोध तो आहे तो सकारात्मक आहे. शोध संपलेला नाहीये. असा नाहीये शोध की काही नाही, मत आता त्याच्यापेक्षा जर्मन ग्रियर जसं म्हणते की टेक्निकल गोष्टी उपयोग करून मुलं जन्माला घाला, असं नाहीये. स्त्री पुरुषांच्या सहजीवनाचा शोध हा सुद्धा फार महत्वाचा आहे त्यामध्ये जो आहे तो. त्यामुळे देशमुखांच्या व्याख्या याच्यामध्ये आलेलं सगळं बाकी तृतीयपंथीयांच्या संदर्भातलं लिखाण जेवढं महत्वाचं आहे तेवढं सहजीवनाबद्दलच्या बदलत्या अपेक्षा ठामपणाने आणि सौम्य शब्दामध्ये मांडणं. कारण काय असतं की हेच कवितेतून आलं ना तर मग माणूस शांतपणे ऐकतो. त्यातच जर का एखादं असं गद्य बोललं तर त्याला वादाचं स्वरूप येऊ शकतं. आणि म्हणून कवितेचा फॉर्मचा एक फायदा पण आहे. दुसरा, अनेक स्त्रियांना ते आपल्याशा वाटतील अशा प्रकारच्या सगळ्या कविता आहेत. आणि स्मशानातून फुलं वेचण्याच्या संदर्भातली जी तुझी कविता आहे ती आम्हाला तर खूप राजकारणाच्या दृष्टिकोनातून, आणि नुकतंच माझी
निवडणूक झालेली असल्यामुळे ना फार मला जवळची वाटली. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तू की हजारो डोळे माझ्याकडे रोखून बघत होते, माझी देहबोली बघत होते. आणि ज्या वेळेला मला वाटतं देशमुख तुम्ही मोठ्या पदावर काम केलेले, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने तू पण उत्तरा खूप सूत्रसंचालन करतेस आणि अशा वेळेला जेव्हा आपल्याला दिसतं की खूप तुम्ही सगळ्या गोष्टी पाहताय आणि अशा वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट असं वाटते नकोशी, पण तरीही तुम्ही ती करता आणि त्याच्या वेळेला तुमचा जो निर्धार असतो, आशावाद असतो, आत्मविश्वास असतो सगळा. आणि हे करत असताना तुम्ही इरईचं जे सगळं उदाहरण दिलेलं आहे करत असताना, बोलत असताना आणि त्यात शेवटी परत तुम्ही म्हणता की कसं थांबणार, दे आलिंगन असं आठवून कसं चालेल, ती काठावरची हिरवी बाळे बघ. आणि अशा वेळेला आपल्यालाही जे सकारात्मक अनुभव आलेले असतात ते फार सुंदर आहे. दुसरं दीर्घ कवितांचं तुला काही काळजी वाटण्याचं कारण नाहीये, कारण थोर कवींनी, विद्या करंदीकर असतील किंवा अनेक कवींनी दीर्घ कविता हेच त्यांचं वैशिष्ट्य झालेलं आहे, कारण दीर्घ कवितांमधून बरंच आयुष्य उलगडलं जातं. दुसरं दीर्घ कवितांचं मी एक पाहिलंय की त्या लिहायला कठीण पण आहे. त्याचं कारण की एका विचारातून दुसरा विचार जात असताना अगदी योग्य ते शब्द सापडणं ही पण सोपी गोष्ट नाहीये. ते सुद्धा सगळी सर्जनशीलतेमधूनच व्यक्त होत असते मनामधून. आणि ह्याचा कुठेही कडवटपणा न येता ज्या वेळेला आपण परत एका नवीन सुरुवात करतो, की एका अर्थाने आपण घेतलेला तो एक नवीन प्राणवायूचा दीर्घ श्वास असतो. आणि या दृष्टिकोनातून या कवितांमधून सुद्धा स्त्रीची तगमग पण मला खरंच एक विशेष वाटलं, की अभ्यास करत असताना ची स्त्री ज्या विचाराच्या मनाच्या उंबरठ्यावर आहे ते बरोबर तू टिपलेलं आहे सगळं जे आहे ते. आणि हे टिपत असताना तुझं पात्र ठरलेलं आहे की ती लक्ष्मण रेषा किंवा उंबरठा सोडून तू पुढे आलेली आहेस, पण तरी तू मागे बघतेस आणि ही सगळी प्रक्रिया मांडतेस. तर याच्यामध्ये खूप ताकद आहे. मला तर असं वाटतं नेहमीच की देशमुक्त साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत, परत सुद्धा होऊ शकतात. पण तुझ्यासारखी सुद्धा व्यक्ती उद्या महिला साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली तर मला असं वाटतं काही हरकत नाहीये. कारण शेवटी असे की आवाज काही मुंबई पुण्यातूनच येईल असं नाहीये, तो चंद्रपुरातून सुद्धा येऊ शकतो, गडचिरोलीतून सुद्धा येऊ शकतो. इतकी मराठी भाषा समृद्ध आणि आनंददायी आहे. त्याचा मला अतिशय पुनर्प्रत्यय आजच्या तुमच्या दोघांच्या भेटीमधून आला. आणि एक अनुभव जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीचं विस्तीर्ण आकाशाची धुसरता दाखवणार आहे. तर दुसरा जो अनुभव आहे तो अंतर्मनाच्या डोहामध्ये खूप खोल उडी मारून परत वर आल्यावरती तरंगवणार आहे. या दृष्टिकोनातून आजचं जे कॉम्बिनेशन आहे, दोघांचा जो समन्वय आहे माहिती नसताना पण झालेला, त्याच्यामधून मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना आणि रसिकांना अगदी हा जगाचा विसर पडेल अशा प्रकारचा हा पूर्ण गेला तासभर तुमचं दोघांचंही साहित्याचा आम्हाला आस्वाद घेता आला. खूप खूप दोघांचं अभिनंदन, कौतुक. आणि अतिशय जिनियस, अतिशय खास असे लेखक, फार थोर. म्हणजे देशमुख तुमचं सगळं अभ्यास आणि उंची तर वेगळ्याच स्तरावरची आहे, पण त्याचबरोबर स्त्रियाही काही पाठी नाही आहेत असं मी म्हणू शकते आज साहित्य रंगत. पद्मरेखा फार मोठी कवयित्री आहे आणि ती नक्की अध्यक्ष होणार याची मला खात्री आहे. अरे बापरे. वा वा. हे मला पण खूप सुंदर. आनंद झाला. म्हणजे मला आज म्हणजे देशमुख सर तर आवडते लेखक आहेत, पण नीलमताई तुमच्या एकूणच व्यक्तिमत्वाची नेहमी भुरळ राहिलेली आहे. आणि आज मला इतकं विलक्षण वाटतंय की तुम्ही एक तासभर या ठिकाणी आहात आणि आमचं तुम्ही ऐकून राहिले आहेत. माझी कविता तिथपर्यंत पोहोचली. मला विलक्षण याचा आनंद होतो आहे अगदी. खूपच छान. पद्मरेखा, मुळात त्या कविता इतक्या सुंदर आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटतं की त्या आता अनेकांपर्यंत आणखीन पोहोचतील आणि सगळे कविता संग्रह जे आहेत तेही पुढे येतील आणि लोकांना ते नक्की वाचायला आवडतील. त्यामुळे कुठेतरी या तुमच्या दोघांच्याही लेखनातनं वास्तवाचं भान जे आहे ते सातत्याने तुमच्या लेखनातनं जाणवत आहे. लक्ष्मीकांत देशमुख मला एक बोलायचं आहे बोला की ना. आम्ही आमचे 2 भाग वाचले. माईनद्य वाचलं, पत्रकारांनी कविता वाचल्या, फार सुंदर कविता होत्या. परंतु नीलमताई जे आमच्या दोघांच्या वाचनातून त्याला जे आकलन झालं आमच्या साहित्याच्या स्ट्रेंथ बद्दल म्हणा किंवा आमचं वेगळेपणा, तो त्यांनी इतक्या चपकलपणे, उत्स्फूर्तपणे सांगितला. तो खरंच वाटला की एखाद्या चांगल्या समीक्षकाला देखील इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण विवेचन करता आलं नसतं. इतकं
नीलमताईंनी केलेले. त्या स्वतः उत्तम लेखिका आहेत. त्यांचे काही कापूसा प्रकाशन मी होतो, परंतु त्या सर्जनशील लेखन पण खूप करतात, हे कल्पना आहे मला. परंतु आज त्याचा प्रत्यय आला की इतरांच्या साहित्यात इतकं मनापासून ऐकणं आणि त्याचं एक चांगलं निरीक्षण करणं साहित्यिक दृष्टिकोनातून एक प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून हे खरोखर दुर्योग आहे. तसं राजकारणामध्ये म्हणतो की अर्थस्थान फुले येते, तसं राजकारणामध्ये साहित्यिक संस्कृती जाणारे माणसं फार कमी आहेत. त्यातलं एक दुर्मिळ फुल म्हणजे नीलमताई आहे. खरं खरं. एकच खरं. मिनिट बोलते मी. हो. नीलमताई, म्हणजे खरोखर तुमची साहित्याची जाण बघून मी तर थक्के यासाठी झाले की तुमचं कार्यक्षेत्र जे आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि तुमचं जे विधान परिषदेचं मी नेहमी ऑनलाईन बघायचे याच्यावर जे होतं ते, आणि त्याच्यात जे तुमचं कणखर आणि अगदी निष्पक्ष जे तुम्ही सगळं बोलायचं, मला प्रचंड ते आवडायचं खूप. आज त्याच्या मागचं आणखीन एक कारण मला लक्षात आलं की साहित्यातली तुमची जी रुची आणि आकलन आहे ते त्याच्या मागे खूप मोठा त्याचा हे आहे असं मला वाटतं. कारण शेवटी साहित्य हे तुम्हाला मूल्य शिकवतात, आणि अगदी. मूल्य आणि जीवन कसं जगायचं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत राजकारण खरं असू शकत नाही असं वाटतं. आणि ते मला खरोखर खूप आवडलं आज. आणि तुमच्या खरोखर मनापासून धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी थांबलात, पूर्ण वेळ ऐकलं आम्हाला. खरोखरच तुमचे खूप खूप आभार. आणि उत्तराताई तुमचे पण खूप आभार की तुम्ही सामावून घेतले या कार्यक्रमात आम्हाला. अगदी अगदी बरोबर रेखा. आणि लक्ष्मीकांत सर, ह्या सगळ्याचा अनुभव आम्ही दर एपिसोडमध्ये घेतोय आणि प्रत्येक एपिसोडच्या शेवटी नीलमताई जे बोलतात ते खरंच ऐकत राहावं असं वाटतं. त्यामुळे मी आज तुम्हालाही आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून सांगेन की आतापर्यंत साहित्य रंगाचे झालेले सगळे भाग पुन्हा पुन्हा ऐका, पहा, लोकांना पाठवा आणि खरं तर लोकांपर्यंत आणखीन पोहोचवा. साहित्य रंग हा एक जागर आहे साहित्याचा, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा हाच आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे तुम्हा दोघांचंही मनापासून धन्यवाद मानते की आज या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात. खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नीलमताई.